ते सिनारिओ आज पण जिवंत आहे. आपण पहलगाममध्ये बघितलेलं आहे. पाय पाय येतं 4 आतंकी आपल्या लोकांना, निर्दोष लोकांना, निष्पाप लोकांना मारून पाय पाय परत जातं. आणि कोण केलं काही माहित नाही आहे. फक्त भाषण चर्चा, टीव्हीवर, स्टुडिओमध्ये हे चर्चा करून आपण बसत आहे. पण जे लोक मेलेले आहे त्यांना आपण आज क्षमा करा. आज देवेंद्र फडणवीस साहेब क्षमा करायला सांगतो काँग्रेस पक्षाने. काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, कोणत्याही पक्ष असू द्या, त्यांच्या घराच्या लोकांच्या समोर तुम्ही जाऊन त्यांच्या डोळ्यामध्ये बघून हे सांगू शकता का की नाही तुम्हारे घर का बच्चा मरा था, हमको मालूम नहीं किसने मारा है करके, अब भूल जाओ, आप सब प्रक्रिया को भूल जाओ. हम सिर्फ कांग्रेस वालों से तो माफी मंगवाएंगे, कांग्रेस वाले कहेंगे की भाजप वालों से हम माफी मंगवाएंगे. हे याचं उत्तर होणार नाही. जोपर्यंत आपण या देशामध्ये आतंकी घटनाला धर्माच्या आणि जातीच्या चष्माच्या दृष्टिकोनातून आपण बघणार, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. अशाच प्रकारचे निकाल येत राहणार, चर्चा होणार, पुन्हा एक घटना होणार, 20-20 वर्ष थांबावं लागणार आणि तेच तसंच प्रकारची प्रक्रिया आपण करत बसणार आहे. टीव्ही स्टुडिओमध्ये चर्चा करू.